टाईप 3 हे जे एन्झाईम्स आहेत ते रॅन्डम कटिंग करतात, म्हणजे कुठेही रॅन्डमली कट करणार डीएनए. तसं आपल्याला नको आहे. आपल्याला पाहिजे तिथंच कट केला पाहिजे. जिथं पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे तिथंच त्या डीएनएनं कट घेतला पाहिजे. आणि तशा प्रकारचं काम टाईप 2 करतं. टाईप 2 करतं. जवळपास 350 असे एन्झाईम्स 100च्या आसपास रेकग्नायझेशन सिक्वेन्स हे करत असतात. आणि हे डीएनए जिथं पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे तिथंच कट घेतं मॅग्नेशियमच्या इन प्रेझेन्स ऑफ Mg++. Now question may ask, which of the following type of restriction endonuclease or restriction enzyme is used in genetic engineering for cutting out DNA? Type 2 restriction endonuclease is used. त्याच्यानंतर या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचं जे नॉमनकल्चर आहे, नॉमनक्लेचर जे आहे, नाव त्याला कसं द्यायचं? नॉमनक्लेचर ऑफ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ज्या ऑर्गॅनिझम मधून ते एन्झाईम आयसोलेट केलेलं आहे त्याच्यावरनं नाव द्यायचं. तुम्हाला क्वेश्चन हाही विचारला जाईल की पहिलं आयसोलेट केलेलं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कोणतं? तर हिंद 2. हिंद 2 is a first restriction endonuclease isolated. What it indicates? तर हिमोफिलस, इन्फ्लुएंजा, H for hemophilus, I for influenza, ND for strain. त्या बॅक्टेरियाचा जो स्ट्रेन आहे तो स्ट्रेन, आणि सेकंड दॅट इज द ऑर्डर ऑफ डिस्कवरी. यावरून ते नाव दिलेलं आहे. आता हिंद 3 असेल तर सेम हिमोफिलस इन्फ्लुएंजा, त्याचा स्ट्रेन ND, आयन D त्याचा स्ट्रेन आहे, H for hemophilus, iron for influenza, D for strain, and second for order of discovery. त्याचप्रमाणे हिंद 3 म्हटलं तर फक्त 3ऱ्या नंबरला डिस्कवर केलेलं. समजा इको R1 तर एस्ट्रेशिया, ESC कोली या बॅक्टेरियाकडनं हे आयसोलेट केलेलं आहे. E फॉर एस्ट्रेशिया, CO फॉर कोली, RY13 इज अ स्ट्रेन, आणि 1 दॅट इज द ऑर्डर ऑफ डिस्कवरी. याप्रमाणे इको R1, हिंद 2, हिंद 3, PST1, CLA1, BAM-H1 किंवा BAM1, हे सगळे असे अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आपण आयसोलेट केलेले आहे. आता हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करतात? प्रत्येकाचं कटिंग पॅटर्न वेगळा, वेगवेगळे सिक्वेन्स मध्ये कट करतात. जो पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स हे कट करण्यासाठी वापरतात तो कोणता? प्रत्येक जण वेगवेगळा वापरतोय. इथं आता
इको R1 चा सिक्वेन्स लिहिलाय मी. परत जरा मोठे अक्षर याच्यामध्ये घेतो मी. इको R1 चा सिक्वेन्स जर घेतला तर बघा GAATTC, इकडून पण GAATTC झाला का नाही पॅलेंड्रोमिक. मग हे इको R1 एन्झाईम जर आपण वापरलं तर ते काय करतं तर या G आणि A मध्ये कट घेतं. इकडं पण G आणि A मध्ये कट घेणार. G आणि A मध्ये कट घेणार आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा जीन, आता समजा हा मध्ये जीन आहे, या जीनच्या दुसऱ्या साईडला पण ते सेम राहणार ना. GAATTC GAATTC सेम ठिकाणी कट घेणार. इथं कट घेणार आणि इथं कट घेणार. आणि अशा प्रकारे जर कट घेतला G आणि A च्या मध्ये कट घ्यायचं काम, 6 बेस पेअर आहे तिथं. पॅलेंड्रोमिक मध्ये 6 बेस पेअर आहेत. 4 ते 8 बेस पेअर असू शकतात, पण 6 बेस पेअर इथं आहेत, जनरली 6. तर त्यांच्यामध्ये कुठंतरी पर्टिक्युलर ठिकाणी ते कट घेणार. आणि आता असा कट घेतल्यामुळं जे आपल्याला DNA मिळणार आहे, DNA फ्रॅगमेंट मिळणार आहे, याच्यापासून कट झालेला सिक्वेन्स आपल्याला असा मिळणार. असा सिक्वेन्स मिळतो. आता असा सिक्वेन्स मिळतोय, त्याचे या टोकाला काही अनपेअर्ड न्यूक्लिओटाइड्स आहेत, या टोकाला पण काही अनपेअर्ड न्यूक्लिओटाइड्स आहेत. असे जर एंड्स आपल्याला मिळत असतील तर त्याला आपण म्हणतो स्ट्रॅगर्ड. स्ट्रॅगर्ड एंड्स किंवा कोहेसिव्ह एंड्स त्यांना आपण म्हणतो. स्ट्रॅगर्ड एंड्स मिळवताना फॉस्फोडायस्टर बॉन्ड पण ब्रेक होतात आणि हायड्रोजन बॉन्ड सुद्धा ब्रेक होतात. आणि हे स्ट्रॅगर्ड एंड्स मिळवलेलं DNA जास्त चांगलं आहे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. आणि या सेम रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसना आता हा जीन काढला आपण, तेच एन्झाईम वापरून आपण प्लाझमिड सुद्धा कट करणार. त्यामुळे स्ट्रॅगर्ड एंड्स जे आहेत ते परफेक्ट मॅच होतात आणि त्यामुळं आपल्याला काही अडचण येत नाही. जॉईनिंग परफेक्ट होण्यासाठी स्ट्रॅगर्ड एंड्सचा मोठ्या प्रमाणावर वापर आपण करतो. परंतु सर्वच एन्झाईम आपल्याला स्ट्रॅगर्ड एंड्स देतात असं नाही. आता जसं हिंद 2, हिंद 2, H फॉर हिमोफिलस, आयन फॉर इन्फ्लुएन्झा, सेकंड इज अ ऑर्डर ऑफ डिस्कवरी. हे एन्झाईम जर घेतलं तर हे एन्झाईम काय करतंय बघा. इथं सिक्वेन्स पॅलेंड्रोमिक कोणता आहे, GTC GAC, GTC GAC, इकडे GTC GAC पॅलेंड्रोमिक. आता हे एन्झाईम काय करतंय, C आणि G च्या मध्ये कट घेणार, C आणि G च्या मध्ये कट घेणार, C आणि G च्या मध्ये हे कट घेत आहे. आता यांनी सरळ कट घेतलाय, यांनी सरळ कट घेतलाय आणि सरळ कट घेताना इथं फक्त फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक झालेले आहेत, हायड्रोजन बॉन्ड नाही. आणि सरळ कट घेतल्यामुळं जे एंड मिळतात आपल्याला ते अशा प्रकारचे मिळतील. जो जीन मिळतोय तिथं एंड अशा प्रकारचे मिळणार, दोन्ही सेम लांबीचे मिळणार. अशा प्रकारच्या एंड्सना आपण म्हणतो ब्लंट एंड. अशा प्रकारे ब्लंट एंड आपल्याला हिंद 2 च्या साह्यानं मिळतं, की जिथं फक्त फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक होतात
हायड्रोजन बॉन्ड्स नाही. पण स्ट्रॅगर्ड एंड मिळवताना अनइक्वल लेंथचे सेगमेंट आपल्याला इथं डीएनए मिळत आहे दोन्ही साईडला, आणि तिथं फॉस्फोडायस्टर बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्ड दोन्ही प्रकारचे बॉन्ड ब्रेक करून हे मिळतंय आपल्याला. तर अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस या एन्झाईमचा वापर करून आपण जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे त्याला कट करतो, आणि तेच एन्झाईम वापरून आपण प्लाझ्मिड किंवा व्हेइकल डीएनए जे वापरणार आहे, व्हेक्टर डीएनए जे वापरणार आहे, त्यालाही याच प्रमाणे आपण कट करून घेतो. तर आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स यूज करतो ते हे एक महत्वाचं टूल आपल्यासाठी आहे. स्वतंत्र आपण त्याचा स्टडी केलाय. त्याच्या बरोबरीनं आणखी महत्वाचं टूल राहिलं कोणतं, तर होस्ट सेल. मग बॅक्टेरियामध्ये आपल्याला काही ट्रान्सफर करायचं असेल, हा इंटरेस्ट असलेला जीन जर एखाद्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर करायचा असेल तर बॅक्टेरिया होस्ट झाली. जी होस्ट बॅक्टेरिया आपण यूज करणार आहोत त्या बॅक्टेरियाकडे स्वतःचा प्लाझ्मिड नसला पाहिजे, अशी यूज करणार आपण. आणि जनरली आपण अशी बॅक्टेरिया कोणती वापरतो तर ई कोलाय ही बॅक्टेरिया जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. एक ठिकाणी एमसीक्यू सुद्धा आहे, विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया आर कॉमनली युज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. ई कोलायचा वापर आणि ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन याचाही वापर आपण करतो. मोठ्या प्रमाणावर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये यांचा वापर करतो आपण. तर या होस्ट सेल एकतर बॅक्टेरिया आपण वापरणार, आणि युकॅरियोटिक असतील तर त्याच्यासाठी ईस्ट किंवा आपण आता हायर मॅमलियन सेल्स वापरतो. ज्या काही आपल्याला सेलमध्ये डीएनए ट्रान्सफर करायचं आहे तो होस्ट चांगला असला पाहिजे, आणि त्या होस्टमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम आपण करत असतो. जर होस्टमध्ये बॅक्टेरियल सेल असेल आणि बॅक्टेरियल सेलमध्ये आपण डीएनए ट्रान्सफर करत असलो तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्म